हेमंत पाटील, भावना गवळी यांच्या उमेदवारी रद्द करावा लागला. काय नेमकं जबाब आहे शिंदे गटाचा? हे आपण त्यांना विचारा. आपण पाहिलं असेल ज्यांना अनेक वेळा खासदार शिवसेनेने बनवलं, उद्धव साहेबांनी बनवलं. एक व्यक्ती तर अशी की 5 वेळा खासदार बनवलं आणि त्यांना काल 9 की 10 तास थांबून देखील तिकीट मिळालं नाही. दुसरे आहेत दुसऱ्या एका मतदारसंघाचे, तिथे देखील तिकीट मिळालं नाही. अजून 2-3 ज्यांची तिकीटं कापली जाणार आहेत. मग नक्की त्यांच्यासोबत जाऊन मिळवलं तरी काय? जी गद्दारी करायची होती पक्षासोबत, उद्धव साहेबांच्या पाठीत जो खंजीर खुपसायचा होता तो त्यांनी खुपसला. महाराष्ट्रासोबत बेईमानी केली या लोकांनी. आणि आपण आता पाहताय की ज्यांनी त्यावेळी सांगितलं होतं की एक जरी उमेदवार पडला तरी राजीनामा देईन, त्यांना तिकीट पण आता देऊ शकत नाहीयेत. हे हाल आता मिंदे गटाचे झालेले आहेत. मला वाटतं पुढचे जे 40 गद्दार आहेत त्यांनी विचार करावा की आता विधानसभेत नक्की काय होणार. कारण आता दिसायला लागलं की विकेट एक अशी पडत आहे. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. अनेक ठिकाणी महाराष्ट्रात आपण पाहत असाल, भाजपा असेल किंवा मिंदे गट असेल किंवा राष्ट्रवादीची गद्दार गँग असेल, उमेदवार मिळतच नाहीत. म्हणजे आपण पाहत असाल मुंबईत देखील भाजपाने अजून 2च उमेदवार जाहीर केलेत, ते देखील मुंबई विरोधी आणि महाराष्ट्र विरोधी. आपण पाहत असाल हेच आहे सगळीकडे की जास्तीत जास्त ठिकाणी आमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झालेत, शिवसेनेचे तर सगळेच झालेले आहेत. आणि एका बाजूला मिंदे गँग आणि भाजपा यांना उमेदवार मिळत नाहीत. एक बघण्यासारखं आहे नक्की की जिथे भ्रष्टाचारी लोक आहेत, ज्यांच्यावर आरोप झाले, ज्यांच्यावर केसेस होत्या, त्यांच्यात बोली लागली की काय माहित नाही, पण तिथे पण अजून उमेदवार जाहीर नाही झालेत. धन्यवाद दादा.